पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या प्रचाराचा आज भव्य शुभारंभ करण्यात आला। साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित आणि शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। पिंपळनेर येथील इंदिरानगर परिसरातील हनुमान मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। भगव्या झेंड्यांनी परिसर सजला होता, तर शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले। यावेळी शिवसेनेचे उमेदवार दिलीप निळकंठ चौरे आणि वसीमा आबिद शेख यांच्या प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। ही रॅली रोशननगर, संजय नगर, निळकंठ नगर, बिजासनी कॉलनी, गजानन सोसायटी आणि सना लॉन्स परिसरातून मार्गक्रमण करत नागरिकांशी संवाद साधत पुढे सरकले। कार्यक्रमादरम्यान उपस्थित नेत्यांनी शिवसेनेच्या विकास कामांचा आढावा घेत नागरिकांना शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। या प्रसंगी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, विजय गांगुर्डे, संभाजी अहिरराव, गणेश खैरनार, शोभा नेरकर, रेखा सूर्यवंशी, विशाल सोनवणे, उमेर पठाण, नासिर सय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। पिंपळनेर नगरपंचायतच्या नगर परिषदेच्या 2025-26च्या निवडणुकीची रणधुमाळी नोव्हेंबर 2025 मध्ये सुरू असताना अचानकपणे या वार्ड क्रमांक 2 मधले एका उमेदवाराचं या ठिकाणी दुःखद निधन झालं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी या 2 नंबर वार्डाची निवडणूक ही स्थगित झाली होती आणि ती निवडणूक आत्ता ह्या मे महिन्यामध्ये हे सुरू झालेली आहे आणि त्याचा आज या ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी त्यांची ही प्रचाराची रॅलीचा शुभारंभ नारळ फोडून श्रीफळ पाहून या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि म्हणून या वार्ड क्रमांक 2 जो आहे हा अतिशय या ठिकाणी खऱ्या अर्थानं नगरपंचायत झाल्यानंतर या आमदार सौ मंजुळा गावित आणि शिवसेनेचे जे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या पिंपळनेर नगर परिषदेसाठी भरघोस अशा विकास कामांची निधी दिलेला आहे, भरघोस अशी विकास कामं मंजूर करून दिलेली आहे। म्हणून या वार्ड क्रमांक 2 मध्ये ही जी रस्त्याची कामं या ठिकाणी सुरू झालेली, काही विकास संपलेले आहेत, काही कामं आणि काही कामं सुरू आहेत। मग ती रस्त्याचे असतील, शौचालयाचे, गटारीचे असतील, किंवा त्या वार्ड क्रमांक शेजारी 3 आहे तिथं सार्वजनिक शौचालय आहे, गार्डन आहे आणि म्हणून या ठिकाणी मी सर्व वार्ड क्रमांक 2च्या सर्व नागरिक बंधू भगिनी मतदारांना आवाहन करतो की शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार आहे दिलीपदादा चौरे आणि वसीमा शेख यांना आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी जनसेवक म्हणून, नगरसेवक म्हणून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार यांना आपण आपलं बहुमोल मत देऊन या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून येणाऱ्या काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।